नमस्कार. मी आता नीट परीक्षा व त्यातून जे प्रश्न उद्भवले याबद्दल चर्चा करूया. आपणा सर्वांस माहीत आहे की नीट 2026 यामध्ये पेपर लीक झाल्यामुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाटला होता. लोक चिडली होती की एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये असा इतका पेपरफुटी कसं होतं. आपल्या योगायोगाने ते वाईट वाटतं की महाराष्ट्रातील 13-14 लोक प्रामुख्याने त्यामध्ये होते. आता देशातील इतर भागात काय होतं आपल्याकडे माहीत नाही आहे. परंतु हा जो दुर्दैवी प्रकार झाला यावरून सरकारने धडा घेतला, परीक्षा कॅन्सल केली, हे चांगलं पाऊल उचललं आणि नंतर मिलिटरीच्या साह्याने डिफेन्सचे हेलिकॉप्टर विमानं वापरून पेपर वेळेत गेले आणि दुसऱ्या वेळेस परीक्षा व्यवस्थित झाली. पण प्रत्येक वेळेस तुम्ही डिफेन्सचे सर्व्हिसेस परीक्षेसाठी वापरणार शक्यच नाही. किंवा प्रत्येक वेळेस एक्झामिनर्स जे आहेत त्यांना हॉटेलमध्ये बंद करणार परीक्षेचं, हे कधी शक्य नाही. आणीबाणीच्या काळात केलं ते योग्य केलं, परंतु हा काही मार्ग नाही आहे. आणि 2026ला पेपर फुटले, त्याआधी 2024ला सुद्धा फुटले होते आणि 2024ला पेपर फुटल्यानंतर सुद्धा त्यावेळेस कायदा केला होता किमान मॅक्झिमम 1 कोटी दंड आणि 5 वर्ष शिक्षा. आता पण तरी आत्तापर्यंत एकालाही शिक्षा झाली नाही. 24च्या पेपर फुटीमधला मुखिया नीट परीक्षेतला तो आता बाहेर आहे. मुख्य होता आरोपी तो बाहेर आहे. म्हणून आपण आता 1 कोटीऐवजी 10 कोटी केले आणि 5 वर्षाऐवजी 10 वर्षे केले म्हणजे प्रश्न सुटेल असं नाहीये. याचा दरारा बसेल, पण मागे काही झालं नाही परिणाम, तर आता कधी होईल. आणि किरकोळ काही प्रकरण असेल तर कोर्ट लगेच 10 वर्ष सत्तामजुरी करेल असंही काही वाटत नाही, किंवा 10 कोटी दंड करेल असं काही वाटत नाही. तेव्हा हे उपाय तात्पुरते आहेत. आपल्या मूळ प्रश्नाला घेतला पाहिजे, असं नीट परीक्षेला पर्याय काय. तर नीट परीक्षेला पर्यायाच्या आधी आपण असं विचार केला पाहिजे की जी कॉक्रोच जनता पार्टी जी दीपके जे मराठवाड्यातील आहेत, यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं आणि जो ज्वलंत इश्यू होता लोकांच्या मनामध्ये, मध्यमवर्गामध्ये आणि सर्वच स्तरामध्ये, तो त्याने टेक्नॉलॉजी सहाय्याने एक चांगल्या पद्धतीने हाताळला. संघटनेने सरकारला मुदत दिली, नंतर उपोषण सुरू केलं आणि दुसऱ्या वेळेस परीक्षा चांगली होऊन सुद्धा लोकांचा राग कमी झालेला नव्हता. त्याला संपूर्ण देशातनं पाठिंबा मिळाला. विशेषतः दिल्ली आजूबाजूचे सगळे विद्यापीठ आणि कॉलेजेसमधले सर्व तरुण त्यामध्ये आले. आंदोलक सगळे विद्यार्थी होते. काही समाजकंडक त्यात घुसले असतील, तो पोलिसांचा दोष आहे, त्या मुलांचा दोष नाही. तर एक अत्यंत शांततेप्रमाणे त्यांनी अनेक महिना 2 महिने आंदोलन चालवलं. नंतर सरकारने दुर्लक्ष केलं पहिल्यापासून, ही सरकारची मोठी चूक. त्यांची ते डायलॉग करणं गरजेचं होतं, कारण त्यांनी जो विषय घेतला होता दीपकेने, तो सर्व जनहिताचा होता की नीट सारख्या परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी मेडिकलचं करिअर अवलंबून आहे, त्या जर पेपर फुटत असतील आणि ते दरवर्षी फुटत असतील, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे लोकांचा सपोर्ट हा दीपकेला होता. योगायोगाने शेवटी गव्हर्नमेंटने मागे घेतलं, किंवा असं म्हणता येईल की कॉक्रोच जनता पार्टीने गव्हर्नमेंटला, सरकारला, केंद्र शासनाला नमवलं. काही असू द्या, त्यांची मुख्य मागणी जी होती की आपला धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, तो त्यांनी राजीनामा त्यांना द्यावा लागला. आता धर्मेंद्र प्रधान, काही लोक म्हणतात त्यांची काही चूक आहे. त्यांची काही चूक आहे की 2024 नंतर जे काही रिकमेंडेशन केले होते त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. तसेच तुम्ही 47 अधिकारी एका क्षणात काढून टाकतात. तुम्हाला आधी माहीत होतं की कोण खराब आहे. हे सगळा प्रश्न वाढल्यानंतर तुम्ही कसं काय माहीत झालं की हे 47 अधिकारी वाईट आहेत, तुम्ही इतके दिवस का त्यांना जपलं. म्हणजे काहीतरी ते स्वतः व्यक्तिशः प्रामाणिक असतील, त्यांचं कॅरेक्टर चांगलं असेल प्रधानांचं, पण कुठंतरी त्यांच्या प्रशासनामध्ये गफलत झाली, म्हणून त्यांना राजीनामा मागणं योग्य होतं आणि ते पक्षाने घेतला. ही चांगली गोष्ट झाली. दुसऱ्या ज्या 2 अटी होत्या की जे 22 मुलांनी आत्महत्या केल्या त्यांना 1 कोटीची मदत व्हावी त्यांच्या कुटुंबियांना, ते मान्य गव्हर्नमेंटने तत्वता केलंय. आणि तिसरी अट होती की हे आंदोलन मुख्यत्वे सामाजिक प्रश्नासाठी होतं, शांततेने केलं होतं. तर जे काही गुन्हे देशभर काही मुलांच्या विरुद्ध केले आहेत, FIR दाखल केले, ते मागे घ्यावेत. त्याही सरकारने मान्य केलं. आत्ताच मी टीव्हीवर बातमी पाहिली की सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेत की विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे मागे घ्या. आणि शेवटी हा बोर्ड शेवट झाला. पण यातून आपण शिकलं पाहिजे की सरकारने सेन्सिटिव्ह विषयावर
वेळेत दखल घेऊन दुरुस्ती केली पाहिजे. 24मध्ये जे नीट परीक्षेचे पेपर फुटले होते त्यावेळेस राधाकृष्णन कमिटी नेमली होती. राधाकृष्णन कमिटीने काही रिकमेंडेशन केलं होतं. आधी मी म्हटल्याप्रमाणे ते प्रधान मिनिस्ट्रीने दुर्लक्ष केलं. त्यातली महत्त्वाची एक रिकमेंडेशन्स होते की त्यांचं म्हणणं असं होतं की सिंगल पॉईंट फेल्युअर यावरून तुम्ही गुणवत्ता ठरवू शकत नाही. याचा अर्थ काय? सिंगल पॉईंट फेल्युअर म्हणजे नीट परीक्षा 3 तासाची, ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी क्वेश्चन, आणि त्यात तुम्हाला अपयश आलं म्हणून तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही, हे ठरवणं चुकीचं आहे. आणि त्यांनी असं सुचवलं होतं की नीट परीक्षा साधारणतः पात्रता परीक्षा असावी, 2024चा राधाकृष्ण कमिटीचा रिपोर्ट आहे, स्क्रीनिंग टेस्ट टाईप असावी, आणि नंतर त्या राज्यातल्या बोर्डातल्या प्रगतीप्रमाणे मुलांना ॲडमिशन निश्चित केल्या पाहिजे. आणि त्यांचं रिकमेंडेशन प्रथमदर्शनी योग्य होतं. असंच रिकमेंडेशन NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये केलेलं आहे. त्यांनाही नीट परीक्षा ही फक्त क्वालिफाईंग असावी, पात्रता असावी असं म्हटलंय. त्यांनी विशेषतः कोचिंग माफिया किंवा कोचिंग शॉप्स आहेत याच्या विरुद्ध नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये खूप हार्श शब्द वापरलेत आणि हे थांबलं पाहिजे. त्यासाठी नीट परीक्षेचं महत्त्व कमी केलं पाहिजे. तुम्ही त्यातनं फक्त चाळणी करा. डॉक्टर होण्यासाठी मिनिमम बुद्धिमत्ता कोणाला आहे, आणि त्यामुळे त्यातली स्पर्धा कमी होईल. तुम्ही फक्त एका ठराविक लेवलच्या वर गेले तर पहिला आला काय आणि तो 3 लाख नंबर आला काय, सारखेच. त्यामुळे जे अननेसरी जे मानसिक दबाव मुलावर निर्माण झाला आहे, चांगल्या मुलावर आणि वाईट मुलावर आहे, तो नाहीच सवय आणि म्हणून तुम्ही फक्त क्वालिफाय करा. असं झालं नव्या शैक्षणिक धोरणात म्हणलेलं आहे, तेही वापरलं नाही. आणि त्यांचा कटाक्ष असा होता की बोर्डाच्या परीक्षा, आता नव्या शैक्षणिक धोरणात 9वी ते 12वी याला माध्यमिक बनले. माध्यमिक वर्गात शिकत असताना ज्या बोर्डाच्या परीक्षा होतात त्या परीक्षेतील गुणवत्ता याच्या आधारे ॲडमिशन द्याव्यात. त्याचबरोबर शक्य असेल तर मुलांचा सोशल ॲक्टिव्हिटी जो आहे, कम्युनिटी वर्क असेल किंवा मेडिकल सर्व्हिस वर्क असेल, त्याचंही काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात विचार करण्यात यावा. असं होलिस्टिक अप्रोचने NEP मध्ये केले. तेही राज्य गव्हर्नमेंटने वाचलं नाही का इम्प्लिमेंट केलं नाही. आणि ते फक्त पहिला जो ठेका आहे नीट परीक्षेमध्ये पूर्ण देशाची ॲडमिशन करायच्या, सगळे तज्ज्ञ म्हणतात की एका परीक्षेवर नको, तो त्यांनी चालू ठेवला. त्यातनंही महाभारत घडलं. राष्ट्रीय शिक्षण धोरण असेल किंवा राधाकृष्णन कमिटी असेल, परदेशात काय होतं तर मी ब्रिटनचं एक्झाम्पल देतो. आपली सिस्टीम जी जुनी होती ती ब्रिटनप्रमाणे डेव्हलप झाली होती, उच्च शिक्षण व्यवस्था. आता ती अमेरिकेकडे झुकती झाली आहे. ब्रिटनमध्ये एक माझे नातेवाईक याच वर्षी डिग्री कोर्सला मेडिकल कॉलेजला तिचे सिलेक्शन झालं. किंग्ज मेडिकल कॉलेज लंडनमध्ये सिलेक्शन झालं. मी तिच्याशी डिटेलमध्ये बोलत होतो सारखं. तिने काय केलं होतं, तिथे आपल्यासारखी नीट जशी परीक्षा आहे तशी एक ब्रिटनमध्ये एक परीक्षा होती. त्यात तुम्हाला फक्त क्वालिफाय व्हावं लागतं, म्हणजे ठराविक स्टँडर्डच्या पुढे गेला का यू आर इलिजिबल. ती त्यात इलिजिबल झाली. नंतर तिथे 13वी नंतर मेडिकल असतं, आपल्याकडे 12वी नंतर आहे. तर 13वीपर्यंत जे बोर्डाचा रिझल्ट आहे त्यामुळे तुम्हाला 3 सब्जेक्टमध्ये मेडिकलच्या संदर्भातले A ग्रेड मिळाली पाहिजे. काही कॉलेजची अट असते की A+ मिळाली पाहिजे. म्हणजे जे आधी क्वालिफाय झालेत राष्ट्रीय पातळीवर त्यातले जे मुलं A ग्रेडचे किंवा A+ ग्रेडचे असतील त्यांना ते कॉलेजेस सिलेक्ट करतात. कारण क्वालिफाईंग परीक्षेचं काम तिथंच आहे, ते संपलं, ते मार्क गेले. नंतर हे बोर्डाचे मार्क म्हणून तुम्ही एकदा क्वालिफाय झाला, वर गेला, पण बोर्डाचा पण मेरिट गेलं. शेवटी इंटरव्ह्यूवर महत्त्व असतं. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुलामध्ये मेडिकल प्रोफेशनसाठी खरी गुणवत्ता, उमेद किंवा क्षमता, पात्रता आहे का नाही हे आपल्याला काही प्रमाणात तोंडी परीक्षेमधूनच कळतं. आधीची परीक्षा चालण्या 2 असतातच, नॅशनल टेस्ट लाईक नीट, दुसरी बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण, आणि तिसरी तोंडी परीक्षा. आणि त्यात सायकोलॉजिस्ट असतात, डॉक्टर्स असतात, जनतेतनं काही लोक बोलवतात आणि ते सर्व प्रश्न विचारतात. मुलगा खरंच क्षमता मेडिकल कॉलेज आहे का नाही ते पाहिलं जातं. त्यात ते हे पण पाहतात त्याने कम्युनिटीवर किती केलं आहे किंवा मेडिकल सर्व्हिसेसमध्ये त्याला व्हॉलंटियर म्हणून किती वेळा झाला आहे, ते खरं रेकॉर्ड पाहतात. असे सर्व यादी करून मग ते मेरिट लिस्ट लावतात. आणि त्यामुळे ते थोडं होलिस्टिक आहे, चांगल्या पद्धतीचं आहे. तसंच आपण आपल्या देशामध्ये केलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. एकदम करणं शक्य नाही. आपल्या माहिती मुलाखतीत काय होऊ शकतं,
तरी पण आपण एम्स असतील, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा एखादं छोटं राज्य यामध्ये आपण ब्रिटिश स्टाईलने सुरू केलं तर आपल्याला कळेल की आपल्याला सर्वत्र देशभर हे करता येईल. अमेरिकन पद्धत सुद्धा कमी जास्त प्रमाणात ब्रिटिशच आहे. ते फक्त अंतिम प्रवेश हा मुलाखतीवर अवलंबून असतो. आधीचं तर पार करावंच लागतं स्पर्धा, पण शेवटी मुलाखत असते. आता या बाबतीत हे सर्व बाबतीत आपल्याकडे लिगल पोझिशन काय हे पण पाहिलं पाहिजे. म्हणजे आपली राज्यघटना काय सांगते. राज्यघटनेत सुरुवातीला शिक्षण हा राज्याचा विषय होता. तथापि राज्याच्या यादीमध्ये 2 यादी असतात, राज्याची यादी आणि केंद्राची यादी. तथापि केंद्राच्या यादीमध्ये 66 क्रमांकावर असं म्हटलं की टू coordinate and maintain standard of higher education research is the responsibility of the central government. ती केंद्राच्या यादीमध्ये कोऑर्डिनेट करता आलं पाहिजे आणि स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे. तुम्ही नीटमधनं मुलं क्वालिफाय केलं की हे कंटिन्यू तुमचं जे घटनात्मक तुमच्यावर हे आहे ते बंधन पूर्ण होतं. तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि स्टँडर्ड मेंटेन करा, म्हणजेच ठराविक लेवलचे पुढचे हे मुलं डॉक्टरसाठी योग्य आहेत एवढं डिक्लेअर करा. आणि कन्करंट लिस्टमध्ये घटना दुरुस्तीनंतर 42 तो विषय कन्करंट लिस्टमध्ये गेला. कन्करंट लिस्टमध्ये राज्य आणि केंद्र दोन्ही कायदे करू शकतं. तर आता जर आपण राज्याला कायदा करता येतो तर राज्याने आपापल्या पद्धतीने जे स्टँडर्ड विद्यार्थी केंद्राने आउटलिस्ट केले ते सर्व सारखे, पण त्यातनं कोणाला ॲडमिशन द्यायची त्या राज्याने आपले कायदे केले पाहिजे. त्या राज्यातले मेडिकल युनिव्हर्सिटी आहेत, ऑटोनॉमस मेडिकल इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांनी ते कायदे केले पाहिजे आणि त्यांना ॲडमिशन दिल्या पाहिजे, मला असं वाटतं. पुढचं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण प्राईम मिनिस्टरने डिक्लेअर केलं की हाय पॉवर कोणता टास्क फोर्स नेमला आहे. नंदन काय नाव त्यांचं, नंदन जे आपले जे टेक्नॉलॉजिस्ट त्यांच्या अध्यक्षतेखाली. पण त्यांचे जर आपण मेंबर पाहिले तर तो आपल्या हेर खात्याचं म्हणजे IBचे माजी प्रमुख, IIT मद्रासचे प्रमुख, नंतर इस्रोचे माजी डायरेक्टर, जे ट्रान्सपोर्टमध्ये एक्सपर्ट आहेत असे ते एक मॅडम आहेत, आणि ICS अधिकारी. यामध्ये हा टास्क फोर्स मुख्यत्वे मेडिकलच्या पार्श्वभूमीवर नेमला, नीट परीक्षे पार्श्वभूमीवर, आणि यामध्ये मेडिकलचा एकही माणूस नाही. मला वाटतं किमान एक माणूस जे भारतातील सुप्रसिद्ध मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च संस्था आहेत तिथला जो सुप्रसिद्ध माणूस असेल त्याला त्यामध्ये घेतलं पाहिजे. कारण टास्क फोर्सचं स्वरूप असं आहे ही परीक्षा किती कडक घ्याव्या. हेरगिरी म्हणजे का की तिथं चोराला कसं पकडता येईल, पण मुळात तुमचा अप्रोच असा पाहिजे की चोरी करायची गरजच पडली नाही पाहिजे. आणि या पद्धतीने मला टास्क फोर्समध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा करायची गरज आहे. अंतिमतः मला असं वाटतं की आपण जर ब्रिटिश मॉडेल केलं किंवा त्याचं भारतीय परिस्थितीला जुळणारं आपण जर दुरुस्त केल्या तर आपल्याला नीट फक्त ही पात्रता परीक्षा ठरवून राज्याने जर पद्धती विकसित केले तर चांगले मुलं आपल्याला मेडिकलला प्रवेश करता येतील. आज परिस्थिती अशी आहे, लोकांना माहीत आहे की माहीत नाही, ग्रामीण भागातील व गरीब विद्यार्थी मेडिकलला जाऊ शकत नव्हते. आमच्या काळात 50% अधिक ह्या प्रकारची मुलं असायची, गरीब आणि ग्रामीण भागातले. आता अभावाने तुम्हाला जर मेरिट लिस्ट पाहिली गव्हर्नमेंट कॉलेजची, अभावाने एखाद दुसरं दिसतो. हे का होतं? कारण ग्रामीण भागातल्या मुलाला 5-6 लाख रुपये 11वीला, 5-6 लाख रुपये 12वीला याचं कोचिंग माफियाकडे खर्च करायला त्याच्याकडे पैसे नसतात, गरीबाला नसतात. तर ही परिस्थिती पूर्णपणे बदलली पाहिजे. हे राष्ट्रीय हिताचं खूप महत्त्वाचं आहे. किमान आता जे सरकारने डोळे उघडले पाहिजे. आपण कॉक्रोच पार्टीचं जे आंदोलन झालं त्याला जो नैतिक पाठिंबा मिळाला त्यातले हे एक कारण आहे, सोशल कारण आहे की आताच्या सिस्टीममध्ये गरीब आणि ग्रामीण भाग हा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. त्याचबरोबर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली, मला वाटतं राहुल गांधींनीच मांडलं की कोचिंग माफियाकडे दरवर्षी नीट परीक्षे तयारीसाठी 1.32 लाख कोटी इतका पैसा जातो. आणि भारताचं शिक्षणाबद्दलचं बजेट किती आहे? 1.4 लाख कोटी, म्हणजे जवळजवळ सारखं. म्हणजे एका परीक्षेची तयारी आहे, बाकी MPSC इंजिनिअरिंग वगैरे ते बाजूला. केवळ मेडिकलच्या एंट्रन्ससाठी होणारा खर्च जवळजवळ भारताच्या देशासाठी जो शिक्षणाचा खर्च तितका आहे. आपण जर नवी सिस्टीम राबवली, मी काही सूचना केल्या त्याच्या आधारित नव्याने तयारी केली, आणि हा जर जो कोचिंग क्लास माफियाकडे पैसा जातो तो जर सिस्टीममध्ये आणला
तर आपल्या अधिक IITs, अधिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस सुरू करता येईल. आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी सुधारणा केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला अधिक मेडिकल कॉलेजेस की ज्या ठिकाणी ग्रँटेबल आहेत सुरू करता येतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाचं धोरण आहे केंद्राचं, प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये करता येतील. पण हे करत असताना एक लक्षात घ्या, शेवटचा पॉईंट महत्वाचा, की अलीकडे MBBS दर्जा घसरला आहे. आणि जर अनेक मेडिकल कॉलेज सुरू केली तर असं लोकांना भीती वाटते की आणखी दर्जा घसरेल. दर्जा घसरला याचं लक्षण काय आहे? गेल्या वर्षी जे नीट PG म्हणजे जे MSMD ला ऍडमिशनची परीक्षा असते त्या ठिकाणी त्यांना शेवटी कट ऑफ पॉईंट 0 आणणं. म्हणजे MBBS झालेल्या मुलांना क्वालिफाय होण्यासाठी मार्क किती पाहिजे? 0. हे दुर्दैव आहे. याच्यावर चर्चा देशात होत नाही. म्हणून कॉलेज संख्या वाढताना केंद्राने त्यांना भरपूर मदत केली पाहिजे. अनुदानित कॉलेजमधलं इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व सोयी, मेडिकल सोयी ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले पाहिजे. आणि जो खाजगी माफियाकडे जो पैसा जातो तो आपल्या मेन स्ट्रीममध्ये आणला पाहिजे, मेन प्रवाहात आणला पाहिजे. तर मला वाटतं की आपण हा प्रश्न बऱ्यापैकी सोडू. गरिबांना न्याय मिळेल, ग्रामीण भागाला न्याय मिळेल, मध्यम वर्ग असेल, शहरी मुलं असतील, जे कष्टाळू मुलं आहेत, ज्यांच्यात पोटेन्शियल डॉक्टर होण्याचं आहे, त्यांची मानसिकता डॉक्टर होण्याची आहे, असे मुलं व्यावसायिक वैद्यकीय व्यवसायात येतील. आणि नाही केलास आज मेडिकल आहे, उद्या इंजिनिअरिंग पेटत राहिले, हे सरकारने ओळखलं पाहिजे. मी सरकारच्या विरुद्ध म्हणतो असं नाही, सरकारने ओळखून याच्यातून एक अभ्यासपूर्ण मार्ग काढला पाहिजे. आणि आता मला आशा आहे आजच्या ज्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी चांगला मार्ग सरकार काढेल अशी आपण आशा करूया. धन्यवाद.